तर हा यूट्यूब फॅमिली, तर आज आपण बघा अशी मटकी बनवत आहोत। हे कडधान्य आहे। हे कडधान्य लेकरांना आणि आपल्या शरीरांना सकाळी सकाळी खूप चांगलं असं असते। तर बघा हे किती मस्त असे कोंब आलेले आहेत आणि हे सकाळी सकाळी खाण्यात इतकं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे। तर मी आता हेच बनवत आहे। आज आपल्याला मटकी बनवत आहे। तर तुम्ही पहा, अगोदर आता ही मटकी आपण बाहेरून आणलेली आहे विकत। घरी पण आपण अशी मटकीचे कोंब बनवू शकता भिजून, पण मी आज बाहेरून आणलेली आहे म्हणून याला आपण एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर पहा, आता मी स्वच्छ ह्याला पाण्यामध्ये धुवून घेते आणि बघा आता पाण्यात धुवून घेतल्यावर जे आपले म्हणजे खराब मटकी असती ती थोडीशी पळून वर येते पाण्यामध्ये आणि ते मी तर काढून टाकते। तुम्ही सर्व काढता की असंच ठेवता मला सांगा। मला तरी वाटते ही सगळं जे येते वर हे बघा ही थोडंसं म्हणजे हलकी अशी असेल, म्हणजे खराब झालेली, ती फुगल्यावर आपल्याला चांगली दिसते म्हणून मी हे थोडंसं बाहेरचं असं पाणी काढून टाकते आणि ही मटकी पण काढून टाकते। तर पाहू शकता हे बघा ही जी आहे ती अशी थोडी खराब झालेली मटकी असते म्हणून पाण्यावर आपल्या पोहून वर येते। तर ही मटकी मी असं धुवून टाकते। तर आता आपण ह्याला वाफवून घेऊया। चला तर मग आपण गॅस चालू केलेला आहे आणि आता ठेवलेली आहे कढई। तर कढईत थोडंसं पाणी आहे, त्याला थोडं तापू देऊत आपण आणि ही मटकी आपण वाफवून घेऊया। बघा आता कसं करते मी। तर बघा आता याच्यामध्ये मी थोडंसं असं तेल टाकते आणि याला एकदम थोडंच तेल लागते। तर पाहू शकता तुम्ही किती मस्त अशी मटकी झालेली आहे। तर या मग अशी मटकी खायला सकाळी सकाळी। वाव, सबस्क्राईब, लाईक करा। टाटा।